नमस्कार, मी सुमित शंकर सावंत आणि तुम्ही पाहताय TV9 मराठी। या बातमीपत्रात बऱ्याच महत्त्वाच्या बातम्या आपल्याला बघायच्या आहेत। सुरुवातीची एक अत्यंत महत्त्वाची बातमी आपण बघतोय। पुण्यात आज अजित पवार, सुप्रिया सुळे एकाच व्यासपीठावर येणार आहेत। पुणे पालिकेचे मल्टी स्पेशालिटी हिलिंग हॉस्पिटलचं आज भूमिपूजन होणार आहे। तर भूमिपूजन सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर राजकीय बॅनरबाजीला ऊत आलेला आहे। सुनेत्रा पवार, अजित पवार, देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील यांचे सध्या बॅनर झळकलेत। लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ही बॅनरबाजी सध्या पुण्यात पाहायला मिळते। आपण ही दोन दृश्य बघतोय। पुण्यामध्ये आज सुप्रिया सुळे आणि अजित पवार एकाच मंचावर एकत्र येणार आहेत, तर दुसऱ्या बाजूला भूमिपूजन सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर राजकीय बॅनरबाजी पाहायला मिळते। चंद्रकांत पाटील, देवेंद्र फडणवीस, अजित पवार, सुनेत्रा पवार यांचे बॅनर सध्या पुण्यातल्या वेगवेगळ्या ठिकाणी पाहायला मिळतात। आणि याविषयी अधिक माहिती देतात माझे सहकारी योगेश बोरसे आपल्याला। योगेश, सुमित, आज पुण्यातल्या वारजे परिसरामध्ये मल्टी स्पेशालिटी हिलिंग हॉस्पिटलच्या भूमिपूजनचा सोहळा आहे आणि या सोहळ्यानिमित्त राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि खासदार सुप्रिया सुळे हे एकाच मंचावरती येणार आहेत। आणि या कार्यक्रमस्थळी आता आपण आहोत आणि या मंचावरती जी काही आसन व्यवस्था करण्यात आलेली आहे आपण पाहू शकतो। अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस हे एकाच बाजूला बसतील, मात्र दुसरीकडे सुप्रिया सुळे आणि नीलम गोरे यांची एकाच ठिकाणी बसण्याची ही व्यवस्था करण्यात आलेली आहे। दुसरीकडे मात्र देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या बाजूला अजित पवार असणार आहे, अशी ही आसन व्यवस्था या ठिकाणी करण्यात आल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। कारण आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्ताने अजित पवार आणि सुप्रिया सुळे हे जरी एका मंचावर येत असले तर देवेंद्र फडणवीसांची सुद्धा आज ही प्रमुख उपस्थिती असणार आहे। हा संपूर्ण जो परिसर आहे खडकवासला विधानसभा मतदारसंघ अर्थात बारामती लोकसभा मतदारसंघातला हा परिसर आहे आणि त्यामुळे निश्चितच आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती या कार्यक्रमाच्या बाहेर आपण जी काही बॅनरबाजी पाहिलेली आहे, ज्या बॅनर्सवरती खासदार सुप्रिया सुळे, सुनेत्रा पवार, अजित पवार यांचे बॅनर्स या ठिकाणी झळकल्याचं आपल्याला पाहायला मिळालं। मात्र दुसरीकडे या ठिकाणी जे काही प्रमुख उपस्थिती असणार आहे, अजित पवार, सुप्रिया सुळे, देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील, नीलम गोरे यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे। आणि साधारणतः 380 कोटी रुपये खर्च करून या हॉस्पिटलचं उभारणी केली जाणार आहे आणि आज त्या हॉस्पिटलची भूमिपूजन आहे। गेल्या काही दिवसांपासून या हॉस्पिटलसाठी या परिसरातील नागरिक वाट बघत होते। आज त्याचं भूमिपूजन सोहळा या ठिकाणी पार पडणार आहे। भूमिपूजन सोहळा आणि या सोहळ्यामध्ये आपण बघतोय अजित पवार आणि सुप्रिया सुळे एकाच मंचावर येणार आहेत। धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहिती।